तर नमस्कार मित्रांनो, कशा आहे तुम्ही सर्वजण? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत जीवदानी मंदिरमध्ये, जे विरारला आहे. तर आज आम्ही मित्र जाणार आहोत, 5-6 जण आहोत. तर आता मी इथून डायरेक्ट ठाण्याला जाणार आहे. तिथं सर्वजण थांबलेत. बहुतेक ऐरोली पण थांबू शकतो, बघू ते काय असेल ते पुढे. पण आता इथून मी आता निघतो, कारण का लेट झाला आहे खूप. आणि आजचा कसा प्रवास होईल ते मी तुम्हाला दाखवतो, जीवदानी मंदिर दाखवतो. आणि ब्लॉग पूर्ण बघा आणि आता पुढे भेटूया. चला बाय. तर मित्रांनो, आता मी निघालो आहे घरातून. तर आता जातो रबाळ स्टेशनला आणि मग तिथून पुढे. तर आता पुढे भेटूया, बघूया काय होतं आहे. मित्र कुठे थांबले आहेत नक्की, ठाण्याला वाटतं. फोन येईल आता त्यांचा. तर मला इथून जायचं ठाण्याला. तर मित्रांनो, आता मी ठाण्याला पोहोचलो आहे. हे मित्र आहेत सर्व. आता ठाण्यावरून आम्ही जाणार दादरला, तिथून विरारची ट्रेन पकडणार. लय लॉंग रूट आहे. गर्दी बघू शकता तुम्ही सकाळची. आता आम्ही दादरला पोहोचलो आहोत. आता आम्ही विरार साईडला जाणारी ट्रेन पकडणार आहोत आणि विरारलाच उतरणार आहोत बहुतेक. हा विरारलाच आहे जीवदानी, मला पण नक्की माहीत नाही. तर हे सर्व मित्र आहेत माझे, 1 2 3 4 आणि तो 5चा पुढे. आम्ही 6 जण आहोत टोटल बघा. बघू शकता मित्रांनो, हे 6 जण आहेत. आता आम्ही शेंगदाणे खातोय, या खायला तुम्ही पण. मित्रांनो, आता आम्ही विरार स्टेशनला पोहोचलो आहोत आणि आता इथून आम्ही जीवदानी मंदिरच्या इथे जाणार आहोत. तर माझे मित्र आहेत, सूरज वगैरे आहेत, पाठी आहेत ते मित्र. बघूया कसं काय होतं आहे, कसा आपला प्रवास होतो आहे. आता आम्ही चालतो इथून. जर तुम्ही स्टेशनच्या बाहेर आलात ना, तर ज्या साईडला रिक्षा असतील ना, त्या साईडने चालत जावा. काहीतरी 2.2 किलोमीटर आहे फक्त. तर आम्ही आता चाललो आहे. तर आता पुढे भेटूया जीवदानी मंदिरच्या जवळ. तसं मी रस्ता सांगत जाईन तुम्हाला जर काय असेल तर. बघा इथे चौक आहे, त्या साईडने आपल्या इथून जायचं आहे. हा ब्रिज आहे, ब्रिजचा यार काही झाड आहे ना, त्या साईडने जायचं आहे. बहुतेक रिक्षा पकडतो का काय. जर मित्रांनो इथं तुम्ही याल ना, तर या रस्त्याने तुम्हाला वरती जायचं आहे. या साईडला इथे तुम्हाला पुढे झेंडा पण दिसेल ना, तर खाली लिवलं आहे त्या ते मंदिरासाठी जाण्यास मार्ग. आता जे मित्र वगैरे येत आहेत मग आम्ही थांबलो आहे. पुढे जायचं आहे, तर आता पुढे जाऊन भेटूया. तुम्ही ज्या मी सांगितलं ना मगाशी, त्या रस्त्याने जर सरळ आलात ना, तर तुम्हाला मंदिर दिसेल. ते वरती जे दिसते ते मंदिर आहे जीवदानीचं. आता आपल्याला तिथेच जायचं आहे. अजून 5 मिनटं आहेत पोचायला मंदिराजवळ. तिथे जाऊन भेटतो. आणि बघा मंदिर खूप सुंदर आहे. इथं स्वास्तिक, इथं ओम आहे आणि त्या बाजूला स्वास्तिक पण आहे. तुम्हाला मी दाखवीन दिसला तर. आता पुढे भेटूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहे. इथं खाली सर्व दुकानं आहेत. आम्ही जवळच पोचलो आहे. आता चढायला सुरुवात करू जीवदानी मंदिर. तर आता आम्ही बघा तुम्ही. तर मित्रांनो, आता आम्ही जीवदानी मंदिरजवळ पोचलो आहे. आता बघू आणि आता काहीच मिनटात आम्ही जीवदानी मंदिर चढायला सुरुवात करू. तुम्हाला मी दाखवीनच किती पायऱ्या आहेत, कशा आहेत त्या. तिकडची नवस वगैरे पण भरपूर असतात, तर ते सर्व बघूया आणि पुढे भेटू. तर मित्रांनो, आता आम्ही चढायला चालू केलं आहे जीवदानी मंदिर. जीवदानी माते की जे बघू शकता, आपल्या देवीचं दर्शन इथेच झालं आहे. आम्ही चढायला चालू केलं आहे जीवदानी मंदिर. मला काय या मंदिराबद्दल जास्त माहीत नाही. मी लहानपणी आलो होतो एकदा आणि आता मित्रांसोबत आलो आहे. म्हणजे गेल्या वेळेस मी आलो होतो ना, तेव्हा तिकडे जे हे बघताय ना तुम्ही, म्हणजे काय लोकांचे नवस होते, कापूर वगैरे त्यांचा काहीतरी असा नवस होता. तर ते लोक नवस करतात ना, ते लोक हे करतात, नवस फेडतात. इथे नवसाला पावणारी देवी आहे आपली. आता म्हणजे खूप पायऱ्या आहेत. तर पुढे भेटूया. थोडं बघू शकता 80 डिग्रीच्या अँगलवरती हे मंदिर आहे, म्हणजे पायऱ्या आहेत या. तर आम्ही 300 पायऱ्या चढलो, पण 320 तुम्ही बघू शकता. अजून भरपूर वर आहे. किती पायऱ्या ते मला माहीत नाही, पण आता हे कसं हे केलं ना, म्हणजे सुधरवलं तेव्हा अंक वगैरे टाकले दाखवतो. कसं काय नव्हतं. हे 2 मित्र बघा तुम्ही, थकलेत लय.
अमन कैसा लग रहा है आके? बोललो होतो ना मी मागाशी असे नवस वगैरे असतात, तुम्ही बघू शकता. अशी माणसं म्हणजे काय काय लोकांचा नवस असतो, नवस पूर्ण झालं की असं फेडायला यायला लागतं. हा चोर रस्ता आहे मित्रांनो, इथून वरती पुढे नवस फेडतायत. बघा मित्रांनो 80 डिग्रीच्या अँगलला आहे हा हे. तुम्हाला दाखवतो नवस कसा फेडतात ते. आम्ही चोर वाटेने चाललो आहे आणि तुम्हाला बोललो होतो ना नवस फेडतात ते, असं बघितलं ना तुम्ही आता. आम्ही चोर वाटेने चाललो आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, मार्लेश्वरमध्ये आपण मागाशी गेल्या व्हिडिओमध्ये मग तुम्ही बघितलं असाल, मार्लेश्वर जेवढं थकलं नाही ना तेवढं आता थकलो आहे मी. खूप पायऱ्या आहेत आणि मेन म्हणजे 80 डिग्रीच्या अँगल आहे ना, म्हणून त्रास होतो आहे. बघा तुम्ही, चोर वाट आहे मंदिराकडे जायची. मी लहानपणी पण ह्याच वाटेने गेलो होतो आणि आता पण परत त्याच वाटेने चाललो आहे. तर पुढे भेटूया. हा जीवदानी माते की. सुरुवात आम्ही सोडले, पायऱ्यांना लागलोय परत. पुढे भेटतो. तर मित्रांनो 800 पायऱ्या चढल्यानंतर आम्ही इथं आता थांबलोय. बघू शकता तुम्ही त्यांचे चेहरे, खूप थकले, घामाघूम झाले. आणि आता 800 पायऱ्या नॉनस्टॉप चढले आम्ही. तर मित्रांनो आता आम्ही 1000 पायऱ्या चढलेलो आहोत. आमच्या खूप म्हणजे खराब नाही झाले, पण खूप थकलोय. अजून किती पायऱ्यात माहीत नाही, तर बघूया अजून किती पायऱ्या आहेत. तुम्हाला मी वरती जाऊन भेटतो, तोपर्यंत थोडं रेस्ट करतो, तुम्ही पण रेस्ट करा. तर मित्रांनो आता आम्ही जीवदानी मंदिरच्या जवळ पोचलो आहेत. आता काही पायऱ्या बाकी आहेत, 51 पायऱ्या बाकी आहेत. आता आम्ही जीवदानीला पोचू. बघू शकता एक जण हालत खूप खराब झाले. तर मंदिरमध्ये मी जाऊ शकत नाही, तर तुम्हाला मी दाखवीन, तरी पण दाखवायचा प्रयत्न झाला तर. आता बघूया. आता आम्ही दर्शन घेऊन झालोय आणि आता आम्ही बघू शकतो तुम्ही लोक, त्यांचे हे दोघं आहेत ना, हे दोघं लय उशीर होते. त्यांना विचारूया कसं वाटतंय. दर्शन काय तुम्हाला दाखवू शकलो नाही मूर्ती वगैरे, तर तुम्हाला आता ह्यांना विचारूया कैसा लगा तेरे को? अच्छा लगा गाइस, मेरा पैर क्रैम्प आ गया है और एक बोतल तो मेडिसिन लगाने जा रहा हूँ. देखो भाई क्रैम्प पॉलिसी है. मित्रांनो बघू शकता तुम्ही, क्रॅम्प आलाय. जीवदानी मंदिर चढून चढून एवढ्या पायऱ्या आहेत. किती? 1400 पायऱ्या आहेत मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. पूर्ण विरार दिसते इथे, पूर्ण विरार. बरं तुम्ही तिथं बघू शकता, इथं डॅम पण आहे. म्हणजे इथे त्या साईडला पण डॅम आहे मोठा. बघा किती भारी परिसर आहे. आणि इथे मंदिर आहे, आणि इथं पण मंदिर आहे एक छोटूसं, खूप भारी आहे. तर पुढे भेटूया. तर मित्रांनो हे आहे जीवदानी मंदिरचं महाप्रसादाचं स्थान. म्हणजे इथं आपल्याला जेवण भेटतं. 15 रुपये थाळी आहे इथे. तुम्ही या आणि नक्की जेवून जावा. तर मित्रांनो आता मी घरी आलो आहे आणि आता फ्रेश होऊन बसलो आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघितलंच असाल. दर्शन तर काही झालं नाही, पण आपण पहिलं स्टार्टिंगला दर्शन घेतलं. तर आता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा भरपूर. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.